मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दामिनी जज साहेबांना सांगते, जज साहेब कमाल आहे. कारण अर्जुन सुभेदार एवढे मोठे वकील असूनही त्यांच्या एवढंही लक्षात येऊ नये की स्वतःच्या बायकोला स्टेटमेंट द्यायला लावून काहीही सिद्ध होत नाही, कारण त्या एक कॉम्प्रोमाइज विटनेस आहे. हे ऐकून अर्जुन आता गालातच हसतो आणि म्हणतो, मला माहीत होतं तुम्ही हेच म्हणणार आणि म्हणूनच मला आता माझ्या दुसऱ्या साक्षीदाराला बोलवायचंय. तेव्हा हा दुसरा साक्षीदार नक्की कोण, हे ऐकूनच आता साक्षी, प्रिया आणि महिपतच्या डोक्यात मुंग्या येतात. पुढे अर्जुन सांगतो, मिलॉर्ड, आश्रमात राहणाऱ्या कुसुम राऊत यांना प्रश्न विचारण्याची परमिशन हवी आहे. तेव्हा परमिशन ग्रँटेड असं जज साहेब म्हणतात. त्यानंतर कुसुम लगेचच आता विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहते. सर्वजण आता तिच्याकडे पाहत असतात. तेव्हा अर्जुन पहिला प्रश्न कुसुमताईंना करतो की विलासला लिहिता वाचता येत होतं की नव्हतं, याबद्दल तुम्हाला काही सांगायचंय का किंवा काही माहीत होतं का? त्यावेळी कुसुम सांगू लागते, विलासना हा अशिक्षित होता. जेव्हा मी त्याला सामानाची यादी लिहायला दिली तेव्हा ते सुद्धा त्याला नीट लिहिता आलं नाही. आणि जेव्हा त्याला मोबाईलवर मेसेज टाईप करून हवा होता ना, तेव्हा आमच्या आश्रमातीलच छोटी रश्मी होती ना, तिने तो मेसेज त्याला टाईप करून दिला. आणि हो, एके दिवशी ना मधुभाऊंना कुरिअर आलं होतं. तेव्हा मधुभाऊ काहीतरी बागकाम करत होते. मग ते कुरिअर नक्की कोणाकडून आलं आहे त्याला नाव सुद्धा वाचता आलं नाही. तेव्हा अर्जुन एवढं स्टेटमेंट आता कुसुमताईंचं घेतो आणि थँक्यू सो मच, तुम्ही जाऊ शकताय असं म्हणतो. तेव्हा कुसुमताई विटनेस बॉक्समधून आपल्या जागेवर जाऊन बसतात. त्यावेळी आता दामिनी नुसती अर्जुनकडे पाहतच राहते. अर्जुन पुढे काय काय बॉम्ब फोडणार हे अजून तिला माहीतच नसतं. त्यानंतर अर्जुन मधुभाऊंना विचारतो, मधुभाऊ, मला तुमच्याकडून ऐकायचंय, या दोन्ही साक्षीदारांनी जी साक्ष दिली विलासबद्दल, तेच तुमचं मत आहे का? त्यावरती मधुभाऊ म्हणतात, हो, माझंही तेच मत आहे, असं ते अगदी स्पष्टपणे सांगतात. कारण तुम्हाला सांगतो सर, त्याला ना साधं वर्तमानपत्रसुद्धा वाचता येत नव्हतं आणि आश्रमाच्या कामात तर त्याची बिलकुलच मदत होत नव्हती, कारण त्याला काही लिहिता वाचताच येत नव्हतं. तेव्हा दामिनी आता लगेचच उठते आणि म्हणते, एक मिनिट असं म्हणून ती ऑब्जेक्शन घेत लगेचच मधुभाऊंना म्हणते, तुम्ही ना आरोपी आहात. अहो, विलासचा खून केल्याचा आरोप आहे तुमच्यावर आणि स्वतः आरोपीची साक्ष ही ग्राह्य धरू शकली जात नाही, हो की नाही सुभेदार? त्यावेळी लगेचच अर्जुन हो असं म्हणतो. तेव्हा ऑब्जेक्शन सस्टेंड असं आता मिलॉर्ड म्हणतात. मग त्यावेळी दामिनी गुपचूप खाली बसते. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी या कोर्टामध्ये 3 साक्षीदार आता उभे केले होते, त्यांनी साक्ष सुद्धा दिली. आता कोणाची साक्ष ग्राह्य धरायची आणि कोणाची नाही हे ना फक्त कोर्ट ठरवेल, हो की नाही? असं म्हणून तो दामिनीकडे पाहतं. तेव्हा दामिनी म्हणते, ऑब्वियसली मला एक कळत नाहीये सुभेदार, तुम्ही हा जो कोर्टाचा वेळ खाल्लाय ना एवढा, की कशी साक्षी शिखरेला स्वतःला आश्रमात जाण्याची गरज होती, बस एवढंच आहे का? तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, सरप्राईज, कारण माझा मुद्दा एवढा छोटा नाहीच आहे. कारण अजून तर मी माझा खरा मुद्दा मांडलाच नाही आहे कोर्टासमोर, खरा मुद्दा ना वेगळाच आहे. असं म्हणून तो दामिनीला पुन्हा एकदा शॉक देतो. तर आता असा नेमका कोणता मुद्दा अर्जुनचा यापुढे असेल, हा प्रियाला आणि साक्षीला पडलेला प्रश्न असतो. त्या जरा धक्क्यानेच अर्जुनकडे पाहतात. पुढे अर्जुन आपलं स्टेटमेंट पुन्हा देऊ लागतो, मिलॉर्ड, माझा मुद्दा हाच आहे की ज्या माणसाला लिहिता वाचता येत नव्हतं, ती व्यक्ती पोलिसांना असा मेसेज कसा टाईप करेल की मधुभाऊंपासून त्याच्या जीवाला धोका आहे. तेव्हा आता साक्षी, महिपत, प्रिया आणि नागराज हे सर्वजण अर्जुनचं हे स्टेटमेंट ऐकून खूपच घाबरतात. पुढे अर्जुन म्हणतो, ज्या माणसाला लिहिता वाचता येत नाही त्या माणसासाठी असा मेसेज टाईप करणं खूप कठीण आहे आणि अशक्य सुद्धा आहे. दामिनी म्हणते, कुणीतरी मदत केली असेल त्याला किंवा कुणाकडून तरी त्यांनी टाईप करून घेतला असू शकतो. तेव्हा अर्जुनचा पुढचा प्रश्न असतो, नक्की कुणाकडून टाईप करून घेतलं असेल? जे याचा अर्थ तुम्ही मान्य करताय की तिथे तिसरी व्यक्ती होती आणि ती तिसरी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षी शिखरे ही होती. मग आता अर्जुन मेन पॉईंटवर आलेला असतो. तेव्हा दामिनीच्या मात्र भर कोर्टामध्ये आता शिट्ट्याच वाजतात. तेव्हा सायली आणि कुसुम या दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात, कारण अर्जुनने बरोबर आपल्या कोर्टामध्ये दामिनीला प्रश्न विचारलेला असतो. त्यानंतर स्वतःची बाजू सावरत दामिनी लगेचच म्हणते, मी असं काहीही कबूल केलेलं नाही.
तेव्हा अर्जुन म्हणतो, मग विलासच्या समोर फक्त मधुभाऊ होते. मग मधुभाऊ स्वतः असा मेसेज करून तर पोलिसांना अजिबात पाठवणार नाही. मग अर्जुन म्हणतो, तिथे तिसरी व्यक्ती होती, तुमच्या लक्षात येत नसेल, पण तिचं नाव तन्वी आहे. तेव्हा रविराज आणि अश्विन हे दोघेही आता प्रियाकडे पाहतच राहतात. त्या दोघांनाच समजत नसतं की प्रियाचं नक्की चाललंय काय. तेव्हा अर्जुन हसतच आता म्हणतो, सॉरी हा तन्वी, आज मी तुला ना जरा जास्तच त्रास देतोय. ऐकून प्रिया खूपच घाबरते. त्यानंतर अर्जुन पुन्हा एकदा प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलवतो आणि हे ऐकून आता प्रियाला शॉकच बसतो, कारण हा आता कोणते प्रश्न विचारणार याची कल्पनाच तिला नसते. अर्जुन एकापाठोपाठ कोर्टामध्ये बॉम्ब फोडत असतो. ते पाहून आता दामिनी डोळेच बंद करते. नाईलाजाने प्रियाला आता विटनेस बॉक्समध्ये यावंच लागतं. तेव्हा रविराज मात्र संशयित नजरेने प्रियाकडे पाहतो. अर्जुन पुढचा प्रश्न प्रियाला विचारतो, मिसेस तन्वी, मला एक सांगा, आता जेव्हा विलास हा पोलिसांना मेसेज टाईप करत होता, तुम्ही विलासला मेसेज टाईप करताना पाहिलं होतं का? आय मीन, जेव्हा विलास आणि मधुभाऊंची वादावादी सुरू होती, तू जेथे लपून बसली होतीस तेथून तुला दिसलं का विलासने कधी फोन काढला आणि कधी पोलिसांना मेसेज टाईप केला? तेव्हा भामट्या प्रियाला तिनेच केलेला तो खोटेपणा आठवतो की त्याच्या मोबाईलवरून मीच तो मेसेज टाईप केला. मोबाईल स्वच्छ पुसून व्यवस्थित घेतला जेणेकरून त्यावर फिंगरप्रिंट्स येऊ नयेत यासाठी, आणि मग त्यानंतर विलासजवळ ठेवला. आता याच विश्वात ती असताना लगेचच अर्जुन असा हात पुढे करतो, तिच्या डोळ्यासमोर घेऊन जातो. मग प्रिया जरा भानावर येते आणि म्हणते की नाही, मला त्या मेसेजबद्दल ना काहीच माहीत नाही आणि तो मेसेज करताना मी त्याला नाही बघितलं. अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे विलासने तो मेसेज तू लपण्या अगोदरच पाठवला असेल, आपण असं समजूयात हा. तेव्हा तो विचारतो, राईट. मग प्रिया नुसती अशी मान डोलावत असते. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, एक असा माणूस ज्याला लिहिता वाचता येत नाहीये तो मेसेज पाठवतो, असा एक माणूस. मग तो म्हणतो, आता मी तुम्हाला ना आणखी एक जादू दाखवणार आहे, रेडी का? असं म्हणून तो तिच्यावर हसतो. मग आता मला एक सांग, जर पोलीस स्टेशनमधून आपण आश्रमामध्ये यायचं म्हटल्यानंतर आणि तर गाडीने आलो तर किती मिनिटात येऊ शकतो? अंदाजे किती मिनिटे लागतात? अंदाज असेल ना तुला काहीतरी? मग आता ती म्हणते 15-20 मिनिटे लागत असेल. ही अर्जुन सांगतो 15-20 मिनिट तसे खूप कमी झाले, कारण ट्रॅफिक जाम असतं ना, आपण 30 मिनिटे तरी गृहीत धरूयात. तेव्हा अर्जुन तसं जज साहेबांना सांगतो आणि ते सगळं काही अगदी नोट करून घेत असतात. त्यानंतर अर्जुन काही आता पुरावे लगेचच चैतन्यकडून घेतो आणि जज साहेबांसमोर सादर करतो आणि त्यांना सांगतो, हा विलासचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि त्याचबरोबर डेथ सर्टिफिकेट आणि त्यासोबत पोलिसांना मेसेज मिळाल्याची वेळ. आय रिक्वेस्ट यू मिलॉर्ड, कारण विलासच्या मृत्यूची वेळ आणि पोलिसांना मेसेज गेल्याची वेळ तुम्ही प्लीज चेक करा, असं म्हणून तो रिक्वेस्ट करतो. जज साहेब आता हे सगळ्या गोष्टी चेक करत असताना सर्वांच्या मनाची मात्र धाकधूक वाढलेली असते. महिपत मात्र डोळे वटारूनच अर्जुनकडे पाहत असतो, कारण अर्जुनने कोर्टामध्ये एवढे काही पुरावे आज सादर केलेले असतात ना, त्यामुळे महिपत आता जरा टेन्शनमध्येच असतो. तर अश्विन, रविराज हे सुद्धा आता जरा टेन्शनमध्ये असतात, कारण त्यांना कळतच नसतं की आज प्रियावर एवढे बॉम्ब का पडतायत. त्यानंतर आता जज साहेब सगळं काही चेक करतात. अर्जुन त्याचं एक्सप्लेनेशन देत म्हणतो की विलास मेल्याची जी वेळ होती, म्हणजे विलासचा खून झाल्याची जी वेळ होती, मेसेज गेल्याची वेळ, यामध्ये खूप तफावत आहे. हे ऐकून आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. पुढे अर्जुन म्हणतो, जी व्यक्ती जिवंतच नाहीये ती व्यक्ती पोलिसांना असा मेसेज कसा पाठवू शकते? अर्जुन आता लगेचच म्हणतो की मेल्यानंतर तो व्यक्ती एवढा पॅनिक झाला की त्याला लगेचच लिहिता वाचता येता आलं आणि उठून त्याने लगेचच मेसेज सुद्धा पाठवला. आता हे ऐकून साक्षीला मात्र धक्का बसतो आणि ती खाली मान घालून बसते. त्यापुढे मधुभाऊ आणि सायली, कुसुम हे मात्र खुश असतात. तर अश्विन आणि रविराज दोघेही जरा टेन्शनमध्येच असतात आणि सारखे सारखे एकमेकांकडे पाहतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, ही तर जादूच जादू आहे, हो की नाही मिलॉर्ड? मग त्यानंतर दामिनी हसते आणि लगेचच उठून म्हणते की ॲडव्होकेट सुभेदार, नाईस हां, पण आता तुम्ही हे जे काही सांगताय ना, त्यामुळे सिद्ध होत नाहीये की खून हा साक्षी शिखरेने केला आहे. मग अर्जुन लगेचच म्हणतो, खून कुणी केला याबद्दल मी आज तर काही बोलतच नाहीये. कोर्टासमोर मी अशा फॅक्ट्स ठेवतोय त्या खूप महत्त्वाच्या आहे आणि फॅक्ट्स हीच आहे की विलासने तो मेसेज पाठवलाच नव्हता. मग दामिनी आपली गुपचूपच खाली बसते आणि घाम पुसू लागते. अर्जुन मग पुढे म्हणतो,
माझे क्लायंट मधुकर पाटील यांना फसवण्यासाठी विलास मेल्यानंतर तो मेसेज दुसऱ्या कोणीतरी पाठवला आहे. त्याने आता सांगताच प्रिया आणि साक्षी या दोघीही एकमेकींकडे पाहून घाबरतात. आता कोर्टामध्ये एकदम भयानक शांतता असते. अर्जुन म्हणतो, तन्वीच्या स्टेटमेंटप्रमाणे तर साक्षी तेथे नव्हती, बरोबर? मग त्या आश्रमामध्ये फक्त होती ती म्हणजे तन्वी सुभेदार, असं म्हणून अर्जुन तिच्यावर आता आरोप करतो. हे ऐकून प्रिया आता खूपच घाबरते. मग आता प्रिया खूपच घाबरलेली असते. सर्वजण प्रियाकडे पाहतच राहतात. प्रिया म्हणते की नाही नाही नाही, मी नाही केला तो मेसेज. मग अर्जुन पटपट तिला प्रश्न विचारू लागतो, मग कुणी केला? साक्षीने केला का? तेव्हा प्रिया मात्र लबाड असते. ती म्हणते नाही नाही, साक्षी कशी असू शकते तिथे? तेव्हा अर्जुन म्हणतो, हे तू म्हणतीये, पण मेसेज तर पाठवला गेला आहे ना, आणि कुणीतरी होतं तिथे ज्याने मेसेज पाठवला गेला, आणि त्यावेळी तूच होती ना तिथे, म्हणजे मेसेज तूच पाठवलाय असं म्हणून अर्जुन तिच्यावर दबाव टाकतो. पण हट्टेखोर प्रिया स्वतःचं नावच घेत नाही किंवा कबूलच करत नाही. तेव्हा तो विचारतो, सांग पटकन, तू की साक्षी, तू की साक्षी? मग आता प्रियाला काय उत्तर द्यावं ना कळत नसतं. ती खूप गोंधळलेली असते, गडबडलेली असते. प्रियाची इथे पूर्णपणे भर कोर्टासमोर, आपल्या वडिलांसमोर, नवऱ्यासमोर अगदी धांदल उडालेली असते. तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते. काय करावं तिला सुचत नाही. अर्जुन तिच्यावर खूप म्हणजे खूपच दबाव टाकत असतो. ते पाहून रविराज लगेचच उठतो आणि ऑब्जेक्शन घेत म्हणतो की मी तन्वी सुभेदारांचा वकील आहे आणि अर्जुन सुभेदार असले रँडम आरोप त्यांच्यावर नाही करू शकत. मग अर्जुन बिचारा आपला गप्प बसतो आणि प्रियाकडे पाहतो. प्रियाच्या त्या सगळ्या हालचालींवरून किंवा ती घाबरली आहे हे पाहूनच अर्जुनला जे समजायचं ते समजलेलं असतं. त्यावेळी दामिनी पण लगेच उठते आणि म्हणते, तन्वी सुभेदार ह्या फक्त आय विटनेस आहे. त्यांनी अगोदरच कोर्टासमोर खूपदा सांगितलंय की खून कुणी केला, कसा केला आणि कशा पद्धतीने तो झाला, आणि याचे सर्व पुरावे देखील कोर्टाकडे आहेत. हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, मिस देशमुख, प्रॉब्लेम हा आहे ना, तुमच्या आय विटनेसने कोर्टामध्ये खूप काही ऑलरेडी सांगितलंय, पण प्रश्न हा आहे ना पुढचा की तिच्या बोलण्यावर विश्वास तरी किती ठेवायचा, आणि तन्वीचं कोणतंही स्टेटमेंट कोर्टाने व्हॅलिड तरी कसं मानायचं, आणि कोर्टाने निकाल देताना या स्टेटमेंटचा विचार तरी कसा करायचा, असं अर्जुनने म्हटल्यानंतर इकडे साक्षी, महिपत, नागराज घाबरतात. दामिनी अर्जुनकडे आश्चर्याने पाहते आणि लगेचच विचारते, याचा अर्थ काय आहे ॲडव्होकेट सुभेदार? तेव्हा अर्जुन म्हणतो, याचा अर्थ ना एका एन्व्हलपमध्ये बंद आहेत, लेट मी शो हा, असं म्हणून तो लगेचच चैतन्याकडून एन्व्हलप घेतो. तर आता तो असतो सायकोलॉजिस्टचा रिपोर्ट. तर अर्जुन लगेचच जज साहेबांकडे तो रिपोर्ट देतो. कोर्टाने अपॉइंट केलेले सायकोलॉजिस्ट मिस्टर राऊत हा तन्वीचा रिपोर्ट दिला. बेसिकली हा रिपोर्ट असं सांगतोय की तन्वी ही कोणतीही साक्ष देण्यासाठी मेंटली कॉम्पिटंट नाही, असं म्हणून अर्जुन आता दामिनीकडे पाहतो. तेव्हा साक्षी तर खूपच घाबरते आणि दामिनीलाही पुढे काही बोलता येत नाही. पुढे अर्जुन म्हणतो, तिला अनेकच मेंटल आणि इमोशन्स इश्यू आहेत, आणि ती जे काही बोलते, जी काही साक्ष देते ते सगळे खोटं असण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहेत. तेव्हा रविराज सुद्धा आता फुल टेन्शनमध्ये असतो आणि अश्विन सुद्धा, कारण भर कोर्टामध्ये प्रियाच्या आता चिंधड्या उडालेल्या असतात. प्रियाची बोलती अर्जुनने पूर्णपणे बंद करून आता एकापाठोपाठ एक पुरावे सादर करून सर्वांनाच मोठा शॉक दिलेला असतो, कारण आज फक्त अर्जुनचा दिवस असतो आणि प्रियाची वाट लागणार असते. त्यानंतर हे सगळं पाहून ना कुसुम मात्र खुश होते आणि लगेचच थोडी उठून चैतन्याला म्हणते की अहो चैतन्य सर, अभिनंदन हा. खरंच प्रियाची मात्र बोलतीच बंद झाली. अर्जुनने तर तिच्या चिंधड्या उडवून टाकल्या. तेव्हा चैतन्य हसतो आणि म्हणतो, खोट्याचं खोटं जास्त दिवस असं राहत नाही लपून. हे पहा, विजय तर आपलाच होणार आहे आणि जिंकणार तर आपणच आहे. आता फक्त थोडे दिवस कुसुमताई, आता तुम्ही फक्त ना थोडं पुढे गंमत बघा. त्यावेळी दामिनी आता म्हणते की हा रिपोर्ट तुम्ही मॅनिप्युलेट केला नाही हे कशावरून? तेव्हा अर्जुन हसतच म्हणतो, ही चौकशी होत असताना रविराज किल्लेदार हे प्रत्यक्ष तेथे उपस्थित होते. मग आता असं म्हटल्याबरोबरच दामिनीला गप्प बसावं लागतं. त्यानंतर अर्जुन म्हणतो, मला त्यांना काही प्रश्न विचारण्याची ना परमिशन हवी आहे.
तेव्हा आता लगेचच जज साहेब परमिशन ग्रँटेड असं म्हणतात. त्यानंतर प्रियाला अर्जुन तिथून जायला सांगतो. तर रविराज आपला जरा कोट उतरवूनच पुढे येतो आणि प्रियाकडे पाहतो आणि त्यानंतर दुर्लक्षसुद्धा करतो. आता रविराज स्वतः आय विटनेस बॉक्समध्ये असतो. तेव्हा ते पाहून अर्जुनला थोडं वाईट वाटतं, पण आता त्याचाही नाईलाज होतो. मग आता लगेचच अर्जुन थोडा इमोशनल होतो आणि म्हणतो, मी तुम्हाला ॲडव्होकेट किल्लेदार असं बोलू शकतो? तेव्हा मोठ्या मनाने रविराजसुद्धा आता हो असं म्हणतो, कारण अर्जुनची हुशारी ही नेहमीच त्याच्या डोळ्यासमोर असते आणि त्याला माहीत असतं अर्जुन कधीच खोटा वागणार नाही. जे काही बोलतो, जे काही वागतो तो नेहमी खरं बोलतो आणि खरंच वागतो. त्यामुळे रविराज हो असं म्हणून त्याला परमिशन देतो. तेव्हा अर्जुन थँक्यू सो मच असं म्हणतो. आता रविराज समोर आल्यामुळे अर्जुनचा आवाजच आता एकदम खोल गेलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, जेव्हा तन्वीची चौकशी झाली तेव्हा तुम्ही होतात राईट? रविराज आता हो म्हणतो, कारण तन्वीचा पिता आणि तिचा वकील म्हणून मी तेथे हजर होतोच. तुम्हाला या चौकशीबद्दल आणि तिची जी चौकशी झाली त्याबद्दल काही बोलायचंय का? प्लीज उत्तर द्या. आणि त्या चौकशीमध्ये काही गडबड झाली असं वाटतंय का तुम्हाला? तेव्हा रविराज नम्रपणे म्हणतो, नाही, ही चौकशी अगदी योग्य पद्धतीनेच घेण्यात आली होती. मग जज साहेब लगेचच सगळं काही नोट करून घेत असतात. तेव्हा अर्जुन विचारतो, म्हणजे या रिपोर्टमध्ये जे काही लिहिलं आहे ते मान्य आहे म्हणायचं तुम्हाला? तेव्हा रविराज आता आपलं स्टेटमेंट देऊ लागतो की सायकोलॉजिस्ट शांतनू राऊत यांच्या ज्ञानाबद्दल आणि त्यांच्या क्षमतेबद्दल अजिबातच मला काही डाऊट नाहीये. हा अर्जुन पुन्हा एकदा थँक्यू असं म्हणतो. पुढे अर्जुन आता रविराजला तिसरा प्रश्न विचारतो की ॲडव्होकेट दामिनी म्हणाल्या की मी तो रिपोर्ट मॅन्युपुलेट केलाय, पण तुम्हाला असं काही वाटतंय का मी तो रिपोर्ट मॅन्युपुलेट केलाय वगैरे? तेव्हा दामिनी लगेचच आपलं तोंड वाकडं करते. तर रविराज म्हणतो, अजिबात नाही. मग आता प्रियाला धक्काच बसतो, कारण आता प्रियाच्या बाजूने खरं तर रविराज बोललेलाच नसतो. पुढे आता तो म्हणतो, ही चौकशी ना अगदी पक्षीपताने झाली आहे. मग आता असं स्टेटमेंट दिल्यानंतर अर्जुन आता रविराजकडे पाहतच राहतो आणि आता माझे काहीच क्वेश्चन नाही आहेत यांना असं जज साहेबांना सांगतो आणि थँक्यू सो मच असं म्हणून तो रविराजला त्याच्या जागेवर बसायला सांगतो. मग रविराज लगेचच तेथून जातो आणि प्रिया शेजारी बसतो, परंतु त्याच्या मनात प्रश्नांचा खूपच गोंधळ सुरू असतो आणि तो त्याच नजरेने आता प्रियाकडे पाहतो. त्यामुळे प्रियाचे आता धाबेच दणाणतात आणि ती जरा हळूच रविराजकडे पाहते आणि लगेचच आपली नजर चोरते, कारण प्रियाचा एक एक करून खोटारडेपणा सर्वांसमोर येत असतो. त्यावेळी अर्जुन आता लगेचच दामिनीला विचारतो, मिस देशमुख, तुमच्या मनामध्ये अजूनही खूप प्रश्न असतील हो की नाही? म्हणूनच कोर्टाने अपॉइंट केलेले सायकोलॉजिस्ट मिस्टर राऊत यांनाच काही प्रश्न विचारण्याची परमिशन हवी आहे. तेव्हा जज साहेब लगेचच ती परमिशन देतात. तर आता प्रियाचे जे सायकोलॉजिस्ट असतात, जे कोर्टाने अपॉइंट केलेले असतात, तेच शांतनू राऊत आता तेथे कोर्टासमोर हजर राहतात, उपस्थित राहतात आणि विटनेस बॉक्समध्ये येऊन उभे राहतात. तेव्हा अर्जुन लगेचच प्रश्न करतो, मिस्टर राऊत, तुम्हाला तन्वीच्या चौकशीबद्दल नक्की काय सांगायचं आहे? तेव्हा कोर्टासमोर लगेचच शांतनू सांगतो, ती चौकशी माझ्या देखरेखीखालीच झाली होती, कारण तन्वीच्या ओव्हरऑल बॉडीतील हावभाव, त्याचबरोबर तिच्या ज्या एक्सप्रेशन आणि त्यानंतर तिची जी बोलण्याची पद्धत आणि बोटांची हालचाल, हे सगळं मी अगदी काळजीपूर्वकच पाहिलं होतं आणि त्यावरनंच मी माझा हा रिपोर्ट सबमिट केलाय. तेव्हा दामिनी गप्प बसते. तर रविराज थोडा रागात प्रियाकडे पाहतो. प्रियाला आता कुठे तोंड लपवू ना असं होत असतं. त्यानंतर अर्जुन दुसरा प्रश्न विचारतो, मिस्टर राऊत, तुम्ही हा रिपोर्ट कुणाच्या दबावाखाली बनवलाय का? तेव्हा राऊत म्हणतात, नाही, मी हा रिपोर्ट माझ्या पद्धतीने आणि मला जे वाटलं, मला जे दिसलं त्यावरूनच बनवलाय. माझ्यावर कुणीही कोणत्याही पद्धतीचा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला नाही आणि इन केस तसं जर काही झालं असतं तरीही माझ्या रिपोर्टमध्ये खूप क्लॅरिटी असती. तेव्हा दामिनी आणि प्रिया या दोघीही घाबरतात. तर रविराज बिचारा आपला खाली मान घालून बसतो, कारण प्रियाच्या एवढ्या कोर्टामध्ये चिंधड्या उडालेल्या असतात, तिच्या अगेन्स्ट एवढे पुरावे आज मिळालेले असतात, त्यामुळेच रविराजची मान शर्मेने खाली गेलेली असते. मग अर्जुन थँक्यू सो मच मिस्टर राऊत, तुम्ही जाऊ शकताय असं म्हणतो. तेव्हा राऊत लगेचच तेथून सर्वांना थँक्यू म्हणून जातात.
त्यानंतर अर्जुन आपला खाली बसतो. साहेब हे दामिनीला म्हणतात, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, युअर स्टेटमेंट प्लीज. मग दामिनी एका क्षणातच उठते आणि पुढे येत स्टेटमेंट ही देऊ लागते. मग आता दामिनीचा एकच हेका असतो, तो म्हणजे अर्जुन सुभेदारांनी जी फिल्मची गोष्ट आपल्याला ऐकवली ती खरंच खूप छान आहे. मग असा टोमणा आता तिने मारल्यानंतर अर्जुनच्या तळपायाची आग मात्र मस्तकात जाते आणि तो खूपच रागात दामिनीकडे पाहतो. त्यानंतर दामिनी म्हणते, सत्य हेच आहे की विलासचा खून हा मधुकर पाटील यांनीच केला आहे. तेव्हा सायली आणि कुसुमला अजिबातच दामिनीचं हे स्टेटमेंट आवडत नाही. त्या दोघींनाही तिचा रागच येतो. त्यानंतर दामिनी म्हणते, त्या बंदुकीवर मधुकर पाटील यांचे फिंगरप्रिंट्स आहेत आणि विलासने मधुकर पाटील यांना दिलेले पैसे आणि आय विटनेसचं स्टेटमेंट, हे एवढे पुरावे पुरेसे नाही आहेत का, असा प्रश्न ती कोर्टाला करते. तेव्हा अर्जुन लगेचच उठतो आणि म्हणतो, एवढेसे पुरावे पुरेसे नाही आहेत, कारण तुमच्या सगळ्या पुराव्यांवर आणि स्पेशली आय विटनेसचं जे स्टेटमेंट आहे त्या सर्व स्टेटमेंटवर आता प्रश्न उभे राहिलेले आहेत. हे ऐकून प्रिया साक्षीला धक्का बसतो, तर रविराज सुद्धा या गोष्टीचा विचार करतो, कारण त्याला कुठे ना कुठे अर्जुनचं म्हणणं पटत असतं. पुढे अर्जुन म्हणतो, शिवाय मधुभाऊ हे डावखुरे आहेत हे मी अगोदरच कोर्टामध्ये सांगितलंय आणि सिद्ध करून सुद्धा दाखवलंय. आणि आता विलास मेल्यानंतर तो मेसेज पोलिसांना ना तन्वीने पाठवल्याची शक्यता दाट निर्माण झाली आहे. तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते, तिला काय बोलावं सुचत नसतं. त्यानंतर सर्वजण अर्जुनकडे पाहतात. कोर्टामध्ये तर अगदी शांतता असते. तेव्हा दामिनी विचारते, या सगळ्याचे काय पुरावे आहेत तुमच्याकडे? मग अर्जुन लगेचच फिरकी घेत, खुनाच्या रात्री साक्षी 2 तास कुठे होती याचे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे, असाच प्रश्न तो दामिनीला करतो आणि तिची बोलती बंद करतो. मग दामिनी त्याच्याकडे पाहतच राहते. तर अर्जुनच्या बोलण्यामध्ये खूपच असा कॉन्फिडन्स असतो, त्यामुळे कोर्टाला त्याचं म्हणणं सतत पटत असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन हा दामिनीला विचारतो, काय हो, लास्ट टाइम तुम्ही म्हणाला होतात ना की माझा कॉन्फिडन्स कमी पडतोय म्हणून, पण आज तीच सेम अवस्था मला तुमची दिसतीये. तेव्हा सायली पण गप्प बसत नाही. ती म्हणते, दामिनी मॅडम, अहो अतिविश्वास असतो ना, ती अहंकारी माणसाची सर्वात मोठी चूक असते आणि तीच चूक तुम्ही आता करून बसलात आणि त्याचे परिणाम काय झाले ते बघताय ना तुम्ही. तेव्हा दामिनी लगेचच अर्जुनला म्हणते, सुभेदार, केस अजून संपलेली नाहीये, समजलं? तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि फार दिवस उरले सुद्धा नाही आहेत. आता शेवटच्या काही हेअर रिंग्स आयुष्यभर तुमच्या लक्षात राहतील. अर्जुन भर कोर्टात तिला सर्वांसमोरच चॅलेंज देतो, त्यामुळे दामिनीची बोलतीच बंद होते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.